हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण MSc फर्स्ट इयर केमिस्ट्री सेम फर्स्टचा पेपर रिसर्च मेथॉडॉलॉजीचा युनिट 1 पाहू. दॅट इज इंट्रोडक्शन टू रिसर्च. याच्यात कोणकोणते पॉईंट येतात? डेफिनेशन ऑफ रिसर्च, कॅरेक्टरिस्टिक ऑफ रिसर्च, टाईप ऑफ रिसर्च, डिस्क्रिप्टिव्ह वर्सेस ॲनालिटिकल, अप्लाइड वर्सेस फंडामेंटल, क्वांटिटेटिव्ह वर्सेस क्वालिटेटिव्ह, कन्सेप्च्युअल वर्सेस इम्पेरिकल. हा जो पूर्ण एक युनिट आहे त्यातला आपण सुरुवातीचं फक्त डेफिनेशन्स ऑफ रिसर्च आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च याच्याकडे आज पाहू. ठीक आहे. नाव पहिले डेफिनेशन आहे रिसर्चची. रिसर्च म्हणजे काय? Research is a systematic and scientific investigation undertaken to discover new knowledge or verify existing knowledge. रिसर्च काय आहे? ही एक सिस्टमॅटिक प्रोसेस आहे ज्याच्यात थ्रू आपण काय करतो? सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन करतो. कशासाठी? नवीन नॉलेज घेण्यासाठी किंवा नवीन नॉलेज काय असते त्याच्यातून आपल्याला नवीन काय दिसते. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण काय करतो? रिसर्च करतो. तर त्याचे मेन पॉईंट्स काय आहे? पहिले आहे कोणत्या प्रोसेसने आपण करतो ते. पहिला आहे सिस्टमॅटिक प्रोसेस, नंतर सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशनने करू शकतो, डिस्कवर न्यू नॉलेज आणि व्हेरीफाय एक्झिस्टिंग नॉलेज. आता पहिलं त्यातलं सिस्टमॅटिक म्हणजे काय पाहू. सिस्टमॅटिकचे काय म्हणू शकतो आपण? सिस्टमॅटिक मीन्स रिसर्च इज प्लॅन, ऑर्गनाइज अँड स्टेप बाय स्टेप प्रोसेस. जी सिस्टमॅटिक रिसर्च आहे त्याच्यात आपण काय करतो? एक कुठलाही रिसर्च करायचा असला तर त्याचं आपण काय करतो? पहिले प्लॅनिंग करतो. ठीक आहे. मग त्याला प्लॅन केल्यावर आपण त्याला काय करतो? ऑर्गनाइज करतो, म्हणजे त्याला अरेंज करतो आणि त्या ऑर्गनायझर झालं तर आपण त्याला स्टेप बाय स्टेप त्याचा प्रोसेस फॉलो करतो. असं त्याला म्हणतो आपण सिस्टमॅटिक रिसर्च. तर याचे इम्पॉर्टंट पॉईंट्स काय आहे? रिसर्च फॉलोज अ प्लॅन प्रोसिजर. तू पहिले प्लॅन बनवतो. इट ऑर्गनाइज इन अ प्रॉपर सिक्वेन्स. त्याचा व्यवस्थित सिक्वेन्स लावतो. नंतर इच स्टेप इज इम्पॉर्टंट अँड नॉट स्किप्ड. हर एक स्टेप जी आहे ती कशी याच्यात इम्पॉर्टंट आहे, आपण ती स्किप नाही केली पाहिजे. इन्श्युअर क्लॅरिटी, ॲक्युरसी अँड रिलायबिलिटी ऑफ अ रिसर्च. जे आपण रिसर्च करत आहे ते पूर्ण क्लिअर झालं पाहिजे. आपला जो काय असते ऑब्जेक्टिव्ह असते ते क्लिअर झाले पाहिजे. त्याची ॲक्युरसीसुद्धा आली पाहिजे आणि ती रिलायबल असलं पाहिजे आपल्या रिझल्टची. ठीक आहे. तर याला म्हणू आपण सिस्टमॅटिक रिसर्च. नंतर आहे सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सायंटिफिक रिसर्च. सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन मीन्स रिसर्च इज बेस्ड ऑन द सायंटिफिक प्रिन्सिपल, लॉजिकल रिझनिंग अँड इम्पेरिकल एव्हिडन्स. याला म्हणतो आपण सायंटिफिक रिसर्च. सायंटिफिक रिसर्च म्हणजे दोन प्रिन्सिपल येतात. सायंटिफिक प्रिन्सिपल, लॉजिक रिझनिंग आणि इम्पेरिकल. सायंटिफिक प्रिन्सिपल म्हणजे आपण त्याला सायंटिफिकली प्रूव्ह करू शकतो. लॉजिकल रिझनिंग म्हणजे आपण त्याला लॉजिक लावून करू शकतो आणि इम्पेरिकल एव्हिडन्सनी. ठीक आहे. तर रिसर्च इज बेस्ड ऑन द सायंटिफिक प्रिन्सिपल. इट इज यूज लॉजिकल रिझनिंग. It relies on empirical evidence and data. Finding are objectives evidence base. Another, discover new knowledge. Discover new knowledge means finding new facts, information or relationship which were not known earlier. तर आपण रिसर्च म्हणजे काय म्हणतो? तर रिसर्चच्या डेफिनेशनमध्ये पाहिलं आपण रिसर्च काय एक नॉलेज आहे. ठीक आहे. तर त्या नॉलेजमध्ये आपण काय करतो? त्याचं आपण डिस्कवर करतो न्यू नॉलेजमध्ये. ठीक आहे. Discover new knowledge means finding new facts, information or relationship which were not known earlier. म्हणजे आपण काहीतरी त्याच्यातून काय करतो? रिसर्चर एम्स टू फाइंड द समथिंग न्यू. त्याच्यातून काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न करतो. इट्स ॲड्स टू अन एक्झिस्टिंग बॉडी ऑफ नॉलेज. इट हॅज टू सॉल्व अनआन्सर क्वेश्चन. अजून त्याला काय करतो आपण डिस्कवर न्यू नॉलेजमध्ये? जे काही आपले अनसॉल्व क्वेश्चन आहे त्याला आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. इट लीड्स टू इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट. त्याच्या थ्रू आपण नवीन काही आपण इन्व्हेन्शन
करू शकतो. तर हे आहे आपलं डिस्कवर टू न्यू नॉलेज. नंतर व्हेरीफाईंग एक्झिस्टिंग नॉलेज. व्हेरीफाईंग एक्झिस्टिंग नॉलेज म्हणजे काय? चेकिंग द ॲक्युरेसी, व्हॅलिडिटी और रिलायबिलिटी ऑफ नॉलेज ऑलरेडी अवेलेबल. जे काही आपला जो रिसर्च आहे त्या रिसर्चमध्ये आपण त्याला काय करणार आहे? व्हेरीफाय करणार आहे. काय काय व्हेरीफाय करणार आहे आपण त्याच्यात? की त्याची ॲक्युरेसी किती आहे, ते किती ठोस आहे, किती बरोबर आहे, त्याची आपण काय करणार आहे? ॲक्युरेसी चेक करणार आहे. नंतर त्याची व्हॅलिडिटी चेक करणार आहे, किती जुनं आहे, कसं आहे, काय आहे, रिलायबल आहे म्हणजे आपल्याला ते घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे, आणि जे स्टडी केलेलं आहे ऑलरेडी ते आपल्याला अवेलेबल आहे की नाही आहे, हे सगळे आपल्याला काय करायचं आहे? व्हेरीफाय करायचं आहे. तर याचे इम्पॉर्टंट पॉईंट्स काय आहे? रिसर्च चेक्स अँड टेस्ट एक्झिस्टिंग नॉलेज. इट कन्फर्म वेदर द अर्लियर फाइंडिंग आर करेक्ट. इट मे करेक्ट एरर और रिमूव्ह डाउट्स. इट इन्क्रीज द रिॲबिलिटी ऑफ नॉलेज. रिसर्च प्रोसेसमध्ये काय आहे? आता रिसर्च जर करत आहे आपण तर रिसर्चला काही ना काही करत स्टेप लागते आहे ना. तर रिसर्च प्रोसेसमध्ये काय काय असतं? रिसर्च प्रोसेस इज अ सिरीज ऑफ सिस्टमॅटिक स्टेप फॉलोड बाय रिसर्चर टू अचीव द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी. तर रिसर्चरला काय आहे? रिसर्चर काय ते एक स्टडी करतो, पण स्टडी करण्यासाठी त्याला काय लागतं? पहिले काही ना काही त्याचा ढाचा बनवा लागतो, काही ना काही त्याचा सिक्वेन्स बनवा लागतो. तर त्या सिक्वेन्सला आपण काय म्हणू? सिस्टमॅटिक स्टेप म्हणू. आणि ती स्टेप काय करावं लागतं? रिसर्चरला फॉलो करावं लागते. कशासाठी फॉलो करावं लागते? की जे आपण ऑब्जेक्टिव्ह घेतले आहे स्टडीमध्ये ते पूर्ण करण्यासाठी आपण त्याला फॉलो केला लागते. ठीक आहे. तर त्याचे स्टेप काय आहे? पहिले आहे स्टेप त्याचा आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. फर्स्ट स्टेप आहे काय करायचं आपल्याला? प्रॉब्लेम काय आहे म्हणजे आपल्याला कशाबद्दल रिसर्च करायचा आहे पहिले तो फाइंड आउट करायचा आहे. नंतर आहे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. आता जो आपण काय घेतलेला आहे? एखादा टॉपिक घेतलेला आहे, एखादा आपण सिलेक्ट केलेला आहे टॉपिक, तर त्या टॉपिकबद्दल तुम्हाला त्याचा नेक्स्ट स्टेप काय आहे? की त्याच्या आधी जो टॉपिक आपण घेतला आहे त्याच्या आधी काही रिसर्च झालेले आहे का? तर झाले असेल तर आपण त्याचे काय वाचणार आहोत, काय पाहणार आहे? त्याचे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. म्हणजे लिटरेचरमध्ये असेल आपल्या जो टॉपिक असेल टॉपिक रिलेटेड जर रिसर्च झालेले असेल याआधी, तर आपल्याला त्याला काय करायचं? पहिले शोधावं लागेल. नेक्स्ट स्टेप आहे फॉर्म्युलेट ऑब्जेक्टिव्ह. आता पहिला स्टेप झाला आपण की काय पाहिलं आपण? पहिल्या स्टेपमध्ये आपण पाहिलं की आपल्याला कोणत्या विषयावर आपल्याला काय करायचं आहे? स्टडी करायची आहे. स्टडी केल्यावर आपण पाहिलं की आपण जो स्टडी करण्यासाठी सब्जेक्ट घेतलेला आहे त्या सब्जेक्ट रिलेटेड आपल्याला काही रिसर्च लिटरेचर भेटत आहे का? जसे आपल्याला रिसर्च लिटरेचर मिळाले तर आपल्याला त्या रिसर्च टॉपिकमध्ये आपल्याला काय करायचे आहे? त्याचे ऑब्जेक्टिव्ह काढायचे आहे. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह काढल्यावर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? त्याचे उद्दिष्ट काढायचे आहे. आता उद्दिष्ट म्हणजे काय? जर आपण केमिस्ट्रीमध्ये म्हटलं की जर टेम्परेचर वाढल्यावर रिॲक्शन रेटमध्ये काय बदल होतो? ठीक आहे. हे आपल्याला काय काढायचं? त्याचा ऑब्जेक्टिव्ह काढायचे आहे. कुठल्या एक्सपेरिमेंटमध्ये? ठीक आहे. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द रिॲक्शन रेट. हे जर आपण काय घेतलं? रिसर्चचा प्रॉब्लेम घेतला. ठीक आहे. आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. काय घेतला आपण रिसर्चच्या प्रॉब्लेममध्ये? इफेक्ट ऑफ टेम्परेचर जर घेतला, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रिॲक्शन रेट जर घेतला, ठीक आहे, तर आपल्याला त्याचं काय काढावं लागेल? ऑब्जेक्टिव्ह काढावं लागेल. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे त्याचं उद्दिष्ट करायचं आहे. ठीक आहे. तर आपला उद्दिष्ट काय राहील? व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह? टेम्परेचर वाढल्यावर रिॲक्शन रेटमध्ये काय बदल होतो हे आपल्याला काय काढायचं आहे? ऑब्जेक्टिव्ह काढायचं आहे. नंतर त्याचं काढायचं आहे डिझाईन द स्टडी. पण याच्या आधी एक स्टेप मिस झाली याच्यात, त्याला पाहिजे आपण हायपोथेसिस काढायचं आहे. ठीक आहे. याच्यानंतर काय काढायचं आपल्याला? हायपोथेसिस काढायचं आहे. ठीक आहे. हायपोथेसिस म्हणजे काय? एक आपला जो रिसर्च आहे तो सुरू करण्याआधी आपल्याला काय काढायचं आहे? त्याचा एक अंदाज काढायचा आहे. काय काढायचं आहे आपल्याला? एक अंदाज काढायचा आहे की रिसर्च सुरू करण्यापूर्वी केलेला अंदाज, याला म्हणतो आपण हायपोथेसिस. तर या आपण जो रिसर्चचा टॉपिक घेतला त्या टॉपिकमध्ये आपला हायपोथेसिस काय राहील? इफ टेम्परेचर इन्क्रीजेस देन रिॲक्शन रेट इन्क्रीजेस. हा आपला काय राहील? हायपोथेसिस राहील. म्हणजे एक अंदाज राहील आपल्याला एक्सपेरिमेंटचा. ठीक आहे. मग काय आहे आपला डिझाईन
द स्टडी. आता आपल्याला काय करायचं, आता प्रोसेसची डिझाईन करायची आहे, म्हणजे आपल्याला कशा प्रोसेसने आपल्याला जायचं आहे. आता डिझाईन ऑफ थेसिसमध्ये काय येईल, आपला एक्सपेरिमेंट करावं लागेल आपल्याला, बरोबर आहे. तर एक्सपेरिमेंट करायसाठी आपल्याला काय काय लागतील, कलेक्शन द डाटा. आपल्याला त्याला काय करायचं, डाटा कलेक्ट करावं लागेल, बरोबर आहे. तर डाटा कलेक्ट कसा करू शकतो आपण, त्याच्या डाटाचे कलेक्शनचे खूप प्रकार आहे. जसं आता केमिस्ट्रीमध्ये म्हटलं असं, तर एक एक्सपेरिमेंट मध्ये जर असेल तर एक ऑब्झर्वेशन येते आणि एक मेजरमेंट येते. त्या डाटाने आपण काय करू, आपण त्याचं कलेक्शन करणार आहे. ठीक आहे, ऑब्झर्वेशनने पण करू शकतो किंवा मेजरमेंट मी करू शकतो. आपला एक्सपेरिमेंट काय आहे, आवश्यक केमिकल आणि इन्स्ट्रुमेंट वापरून एक्सपेरिमेंट करणे. ठीक आहे. जर एक्झाम्पल जर घेतला आपण, द सोडियम थायोसल्फेट आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड यांची रिएक्शन वेगवेगळ्या टेम्परेचरवर करणे, हे आपलं काय आहे, एक्सपेरिमेंट आहे. ठीक आहे. तर या एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय करणार आहे, त्याचं ऑब्झर्वेशन आणि मेजरमेंट घेणार आहोत. ठीक आहे, ते झालं आपलं कलेक्शन ऑफ डाटा. नंतर आपण जो कलेक्ट केला डाटा एक्सपेरिमेंट ऑब्झर्वेशनमध्ये, जो काही आपण डाटा कलेक्ट केला आहे, तर त्या कलेक्शनला आपण काय करायचं आहे, ॲनालाइट करायचं आहे. ठीक आहे, ॲनालिसिस ऑफ डाटा, त्याला करतो आपण ॲनालिसिस ऑफ डाटा किंवा डाटा ॲनालिसिस म्हणतो आपण त्याला. जो डाटा आपण कलेक्ट केला आहे ते आपण कशा थ्रू करतो, एक तर आपण त्याचा टेबल ड्रॉ करतो, त्या टेबल ड्रॉ केल्यावर आपण त्याचा ग्राफ करतो. ठीक आहे, किंवा आपण त्याचं स्टॅटिस्टिकल मेथडने करू शकतो किंवा ॲनालिसिस करू शकतो. ठीक आहे, आपण सहसा आपण काय करतो, रीडिंग घेतो. रीडिंग कशाने घेतो, आपण त्याचा टेबल करतो. ठीक आहे, टेबल केला आपण त्याचा काय काढतो, ग्राफ काढतो. तर हे झाले आपले ॲनालिसिस ऑफ डाटाचे. नेक्स्ट येते इंटरप्रिट अँड रिपोर्ट फाइंडिंग, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, कन्क्लुजन. ठीक आहे, नेक्स्ट काय झालं आपलं, नेक्स्ट प्रोसेस आहे आपली कन्क्लुजन. आता आपण जसं ॲनालिसिस घेतलं, ठीक आहे, ॲनालिसिस झालं आपलं, आपण कलेक्ट डाटा केला, डाटा केल्यावर ग्राफ बिफ काढला, त्याच्यावर आपण काय झालं केलं, आपल्याला ॲनालिसिस आलं. ठीक आहे, तर ॲनालिसिसच्या आधारावर आपण काय करतो, त्याचं फायनल कन्क्लुजन घेतो. तर कन्क्लुजन काय निघेल आपलं, एक्झाम्पल, टेम्परेचर वाढल्यामुळे रिॲक्शन रेट वाढते, हे आपलं काय झालं, आपल्याला आपलं कन्क्लुजन झालं. ठीक आहे, तर आपल्याला रिसर्च मेथॉडॉलॉजीमध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स काय आहे, ते आहे सायंटिफिक अप्रोच. काय होतं रिसर्च मेथॉडॉलॉजीमध्ये, आपलं सायंटिफिक अप्रोच होते, ॲक्युरेट आणि रिअलिबिलिटी रिझल्ट मिळते, नवीन नॉलेज आणि टेक्नॉलॉजी आपल्याला नवीन विकसित करण्याची मदत मिळते. हे झाले आपलं रिसर्च प्रोसेस. ठीक आहे, आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पाहू. तोपर्यंत गुड बाय.